पॉइंट व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. एक एंडला पाईप जर क्लोज असेल त्या एअर कॉलममध्ये व्हायब्रेशन कसे होतात ते आपण आता इथे स्टडी करायचं आहे. कन्सिडर दिस डायग्राम्स. In this case, consider a long cylindrical tube having air column closed at one end. या डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. ही ट्यूब आहे. हे एअर कॉलम जे आहे ट्यूब मधला वन साइडला क्लोज आहे, वन अदर साइड ओपन आहे. इथं ह्या एनिमेशन मध्ये पण दाखवलेलं आहे. ही ओपन साइड आहे, ही ट्यूब आहे, पाईप आहे, वन साइडला क्लोज आहे. Longitudinal waves traveling along a pipe of finite length are reflected at the ends. आता इथं वन एंड पासून आपण लॉन्जिट्युडनल वेव्ह यामध्ये इन्सिडेंट केली. अदर एंड जे क्लोज आहे इथं इन्सिडेंट होऊन रिफ्लेक्ट होऊन ही लॉन्जिट्युडनल वेव्ह परत येते दुसऱ्या एंडला. द लेंथ एल ऑफ पाईप अँड लेंथ एल ऑफ एअर कॉलम. आता पाईपची लेंथ जी आहे एल आहे, एअर कॉलमची लेंथ एल आहे. तर हे दोन्ही जे आहेत हे दोन्ही समान असतात. आपण ही पाईपची लेंथ दाखवलेल्या डायग्राममध्ये ही एल आहे आणि हातमध्ये एअर कॉलम जे तयार झाले, हा डॉटेड लाईन दाखवलेला, हे जे हाफ लूप तयार झाले ह्याची लेंथ आहे L lambda by 4, that is 1/4 of this wavelength. Hence equating this length of this pipe, ही पाईपची लेंथ L आणि ह्या लूपची लेंथ जी आहे, हे जे तयार झालं लूप हे ह्या पाईपमध्ये तयार झाले, त्यामुळे दोघांची लेंथ समान असते. म्हणून ही लेंथ ऑफ पाईप आणि लेंथ ऑफ लूप इक्वेट केलं. लेंथ ऑफ पाईप L आहे, लेंथ ऑफ लूप आहे लॅम्बडा बाय 4 आहे. रिअरेंज केल्यानंतर लॅम्बडा इक्वल टू 4L येतं. लॅम्बडा इज द वेवलेंथ, वेअर लॅम्बडा इज द वेवलेंथ ऑफ फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन इन एअर कॉलम. फंडामेंटल मोड जे आहे त्याची वेवलेंथ लॅम्बडा येते. इफ n इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी देन वी हॅव, जर n फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल तर आपल्याला इक्वेशन माहिती आहे v इक्वल टू n लॅम्बडा, वेलॉसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. देन रिअरेंजिंग टर्म्स, फ्रिक्वेन्सी इक्वल टू वेलॉसिटी अपॉन वेवलेंथ. पुटिंग व्हॅल्यू ऑफ वेवलेंथ लॅम्बडा, that is this lambda equal to 4L, putting this value lambda equal to 4L, and this capital L is for end correction L plus E. Then this is the fundamental frequency n equal to V by 4 into bracket L plus E. This is the fundamental frequency in this pipe closed at one end. इथं एनिमेशन मध्ये दाखवलेवा ही वन वेव्ह इन्सिडेंट होते ह्या सरफेस वरती, क्लोज सरफेस वरती, आणि इथून रिफ्लेक्ट होऊन बॅक जाते. इथं पण दाखवले ही वेव्ह वन साइडला इथून येते, इन्सिडेंट झाली की रिफ्लेक्ट होऊन बॅक जाते. दोन्ही वेव्ह इन्सिडेंट आणि रिफ्लेक्टेड वेव्ह मिक्स झाल्यानंतर स्टेशनरी वेव्ह तयार होतात. आणि मॅक्झिमम एम्प्लिट्यूड व्हायब्रेशन जे आहे हे अँटीनोड असतं इथं, आणि आपल्याला इथं मॅक्झिमम साऊंड ऐकायला मिळतो. हा ट्युनिंग फोर्क आहे, ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट केल्यानंतर साऊंड वेव्ह तयार होते. ही साऊंड वेव्ह इथे इन्सिडेंट होते आणि रिफ्लेक्ट बॅक झालेली वेव्ह आहे. दोन्ही वेव्ह मिक्स होऊन इथं अँटीनोड्स तयार झाला इथं ह्या एंडला. हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. Consider two diagrams. In this case, if n1 is the frequency and lambda 1 is the wavelength of wave in this mode of vibrations in air column, we have the length of the air column. जर आपण ह्या नेक्स्ट पुढच्या हायर हार्मोनिक्स मध्ये इथं एक फुल लूप तयार झाले, नेक्स्ट हाफ लूप तयार झाले, म्हणजे इथं ही जी वेव्ह आहे इन्सिडेंट झाली इथं रिफ्लेक्ट बॅक आली. इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह जर मिक्स झाल्यानंतर ह्या स्टेशनरी वेव्ह पॅटर्न जे तयार झाला आहे त्यामध्ये हा पहिला मोड ऑफ व्हायब्रेशन आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला इथं मॅक्झिमम व्हायब्रेशन होत असतं. त्यानंतर ह्या पुढचं व्हायब्रेशन इथं आहे, म्हणजे एक फुल लूप आहे, दुसरं हाफ लूप आहे. मग ही पाईपची लेंथ जी आहे L आणि लूपची लेंथ जी आहे ही लूपची लेंथ आहे 3 लॅम्बडा बाय लॅम्बडा 1 बाय 4. जर आपण लॅम्बडा 1 ही वेवलेंथ घेतली तर लेंथ ऑफ दिस लूप अँड लेंथ ऑफ पाईप ही दोन्ही आता इक्वेट केल्या. लेंथ ऑफ लूप आणि लेंथ ऑफ पाईप इक्वेट केली. ही L आहे, L 3 लॅम्बडा 1 बाय 4 ह्याला इक्वेट केलं. याला इक्वेट केल्यानंतर लॅम्बडा 1 जे आहे 4L बाय 3 मिळतं. L हे एंड करेक्शन व्हॅल्यू पुट केल्यानंतर असं येतं लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू. द व्हेलॉसिटी इन द सेकंड मोड इज गिवन ॲज. आता हे सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन जे आहे यामध्ये व्हेलॉसिटी जे आहे, व्हेलॉसिटी इक्वेशन आहे V इक्वल टू n1 लॅम्बडा 1, कारण फ्रिक्वेन्सी n1 आहे इथं, लॅम्बडा 1 वेवलेंथ आहे. देन फ्रिक्वेन्सी इक्वल टू रिअरेंजिंग टर्म्स, फ्रिक्वेन्सी n1 इक्वल टू V बाय लॅम्बडा 1. पुटिंग व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा 1 इज दिस 4L by 3, that is again reverse multiply here 3V by 4L. Again putting value of L is in the end correction L plus E, and this V by 4L 3 as it is, this 3 as it is, and V by 4L or V by 4 into L plus E हे जे हे आपण ऑलरेडी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मध्ये काढलेलं आहे, त्याची व्हॅल्यू n येते. त्यामुळे n1 इज इक्वल टू 3n. दिस फ्रिक्वेन्सी इज द थर्ड हार्मोनिक, इट इज द फर्स्ट ओव्हरटोन. आता हा जे आहे हे थर्ड हार्मोनिक आहे, 3 आहे तेव्हा थर्ड हार्मोनिक, आणि हा फर्स्ट ओव्हरटोन आहे n1.
म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतर नेक्स्ट पॉसिबल फ्रिक्वेन्सी इथं आहे तिप्पट आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या, म्हणून 3 टाइम्स n. n इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या तिप्पट फ्रिक्वेन्सी आहे पुढची फ्रिक्वेन्सी n1. दिस इज कॉल्ड एज फर्स्ट ओव्हरटोन. Again to dice. In this case, if n2 is the frequency and lambda 2 is the wavelength of the wave, in this mode of vibrations in air column we have length of air column. नाव आता यामध्ये परत सेम पाईप आहे, त्यामध्ये पुढचा हायर हार्मोनिक जे आहे हे पुढचा इथं फर्स्ट अँटीनोड इथं होता, नेक्स्ट अँटीनोड इथं झालेला आहे, पुढचा अँटीनोड इथं होईल. त्यामुळे नेक्स्ट हायर हार्मोनिक जे आहे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी इथं येते. त्यामुळे इथं 2 फुल लूप आहेत, ही 2 फुल लूप आणि तिसरं हाफ लूप तयार झालं आहे. ही जी लेंथ आहे ह्याची लेंथ येते 5 लॅम्बडा 2/4 आणि ही या पाईपची लेंथ इतकी आहे म्हणून लेंथ ऑफ पाईप L आणि ही लेंथ ऑफ लूप जे आहे 2 फुल लूप आणि तिसरं हाफ लूप याची लेंथ आहे 5 लॅम्बडा 2/4. हे दोन्ही इक्वेट केले तर L इक्वल टू 5 लॅम्बडा 2/4 आलं. हे रिअरेंज करून lambda 2 equal to 4L/5. Again putting value of end correction, this capital L is equal to small l plus e. This is the lambda 2 that is wavelength in this mode of vibration. The velocity this mode is given by, आता या मोड मध्ये velocity आहे, velocity equation again we know velocity equal to frequency into wavelength and here frequency is n2, wavelength is lambda 2. Again rearranging in terms n2 equal to v by lambda 2. Putting value of this lambda 2 is this 4L/5, that is after reverse multiply this becomes 5V/4L. Again putting value of this end correction L equal to capital L small l plus e, and this V by 4 into bracket L plus e, this is nothing but n, that is fundamental mode. This 5 as it is, this 5 as it is, and V/4L is nothing but n. 5 as it is, and this instead of V/4L n is here written. Then n2 equal to 5n. This frequency is the fifth harmonic, it is the second overtone. आता हे जे फिफ्थ हार्मोनिक आहे आणि हा सेकंड ओव्हरटोन आहे, n2 इज द सेकंड ओव्हरटोन अँड फिफ्थ हार्मोनिक. म्हणजे पुढची हायर फ्रिक्वेन्सी जी आहे ही 5 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, म्हणजे मूलभूत फ्रिक्वेन्सी आहे त्याच्या 5 पट असते पुढची नेक्स्ट हायर हार्मोनिक्स, म्हणजे त्याला सेकंड ओव्हरटोन म्हणायचं आणि फिफ्थ हा हार्मोनिक आहे. कंटिन्यूइंग इन सिमिलर वे फॉर द फिफ्थ ओव्हरटोन वी गेट द फ्रिक्वेन्सी np एज, म्हणजे आपण जसं इथं फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक हे जे पाहिले तसे फोर्थ हार्मोनिक, फिफ्थ हार्मोनिक असं सिमिलर आपण इक्वेशन कॅल्क्युलेट केली. आता हे फर्स्ट एक हाफ लूप होतं, सेकंडला एक फुल लूप, दुसरा हाफ लूप होतं, थर्डला 2 फुल लूप, तिसरा हाफ लूप आहे, नेक्स्ट 3 फुल लूप आणि पुढचा हाफ लूप येईल. त्याला पुढची फ्रिक्वेन्सी अशी आपण जर कॅल्क्युलेट केली आणि जनरल इक्वेशन बघितलं तर n1 इक्वल टू 3n होतं, n2 इक्वल टू 5n होतं, n3 इक्वल टू 7n येईल, n4 इक्वल टू 9n येईल. असे आपण पुढचे इक्वेशन जर कॅल्क्युलेट केले तर जनरल इक्वेशन आपण फिफ्थ ओव्हरटोन घेतला, म्हणजे आपण इथं हा n2 हा सेकंड ओव्हरटोन आहे, n1 ला फर्स्ट ओव्हरटोन येतो आणि हा हार्मोनिक आहे 5 हे हार्मोनिक आहे, फिफ्थ हार्मोनिक आहे, सेकंड ओव्हरटोन आहे. तसं आपण जनरल केस घेतली फिफ्थ ओव्हरटोन, हे बघा इथं 2 चा सेकंड ओव्हरटोन होता म्हणून n2 आहे, मग तिसरा असेल, चौथा असेल, कुठला पण ओव्हरटोन असेल त्याला p नंबरचा ओव्हरटोन घेतला तर np आहे फिफ्थ ओव्हरटोन. मग इथं 2p+1 इंटू n येतं, इथं n आहे हे n एच डी येतं आणि फक्त इथं हा जे हार्मोनिक येतो हा हार्मोनिक आपण 2p+1 लिहिलंय. त्यामध्ये p जे हे p व्हॅल्यू आपण पुट केल्यानंतर चेंज केल्यानंतर इथं या पुढच्या हार्मोनिकच्या व्हॅल्यूचं फॉर एक्झाम्पल p केवढं आपण जर 1 घेतलं इथं 1 व्हॅल्यू पुट केली तर n1 येतं, हे 2+1 3n येतं, 2 घेतली व्हॅल्यू आपण इथं जर p ची 2 × 2 4+1 5 आणि इथं 2 येतं, म्हणजे n2 = 5 आणि असं इक्वेशन येतं पुढच्या हायर हार्मोनिकसाठी. म्हणजे जनरल केससाठी आपण पिथ हार्मोनिक किंवा पिथ ओव्हरटोन जे आहे हा आपण असं इक्वेशन लिहिलं इथं. Thus for pipe close at one end only odd harmonics are present and even harmonics are absent. आपण इथं पाहिलं n1 = 3n आलेलं, n2 = 5n येतं, n3 = 7n येतं, n4 = 9n येतं. म्हणजे फक्त ऑड हार्मोनिक जे आहेत पहिला थर्ड आहे, त्यानंतर फिफ्थ आहे, नंतर सेवन्थ आहे हार्मोनिक, हे ऑड हार्मोनिक तेवढेच आहेत, इवन हार्मोनिक यामध्ये नाही आहे. त्यामुळं पाईप क्लोज ॲट वन एंड यामध्ये ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट, इवन हार्मोनिक्स आर ॲबसेंट येतात. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.